दरात सुद्धा अधिक वाढीचा अंदाज व्यक्त होते. गुंतवणूक कायम असून नफ्याची मर्यादित वाढ झालेली आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागलेले आहे. 8% क्षेत्रावर तेच खरीपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असून दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. राज्यामध्ये जूनमध्ये 40% कमी पाऊस पडला आहे. बाल गुन्हेगारीला उत्तेजन देण्यावरती आता मकोका लागणार, कायद्यामध्ये लवकरच बदल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये आश्वासन देण्यात आलेले आहे. वय 16 वर्ष करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा. चिमुकल्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. पावलांच्या ठशाचे शाळेमध्ये जतन. अकोला जिल्ह्यात 1843 शाळांमध्ये 3 लाखावरती हजारांची विद्यार्थ्यांची प्रवेशोत्सव. अकोला जिल्ह्यातील 3 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली असून अडगावमध्ये सर्वाधिक 99 मिलीमीटर पाऊस झालाय. जूनमध्येच मान्सूनचा ब्रेक लागलेला असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची तब्बल 20% तूट आहे. जुलैत सुद्धा कमी पाऊस झालेला असून अल निनोच्या प्रभावाची परिणाम होते. 30% दिवसामध्ये अवघे 6 रेनिडे सेतू केंद्रावरती आर्थिक पिळवणूक होत असल्याचे जागरूक झाले. अधिक शुल्क सर्वसामान्यांकडून वसूल केले जात आहे. अधिकचे पैसे ठरवून दिलेल्या दरात दिले जाते. खोक. जुलै महिन्यामध्ये रेशनच्या केरोसिन उपलब्धतेनुसार होणार वाटप. देवळा तालुक्यात कोटा प्राप्त झालेला असून या संख्येच्या तुलनेत कमी साठा दुकानदारापुढे वाटपाचं संकट उभं आहे. 60 रुपये प्रति लिटर केरोसिन मिळते. खुर्द परिसरामध्ये बियाणे खरेदीसाठी गर्दी उफाळली आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांचे नियोजन केले जात. थोडाफार बसलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा आशा पल्लवित झालेल्या आहे. पुढील आठवड्यामध्ये पेरणी संख्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इगतपुरी गाण्याकडे पावसाने पाठ फिरवलेली असून जून हा कोरडा झालेला आहे. आता नागहवेलीच्या स्ट्रॉबेरी लागवड लांबणीवरती गेलेली आहे. खरीपाची पेरणी मात्र रखडलेली आहे. तारापूर एकरी 1.60 कोटीची मागणी केली जाते आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, 40 लाखापर्यंत मोबदला. झाडे, घरे आणि विहिरीचे मूल्यांकन शेतकऱ्यांनी रोखले. सावकाराकडून 2.25 कोटी. हिंगोली जिल्ह्यामध्ये कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. शेती कर्जाकडे पाठ फिरवलेली असून बिगर शेती व व्यापारी कर्जाचे चष्मा. कौटुंबिक वाटणीची जमिनी मोजणी 200 रुपयांमध्ये होणार. 3 महिन्याभरामध्ये जलसेवा मिळणार. मोजणी पूर्व करण्याचे नकाशे व अहवाल ऑनलाईन उपलब्ध होणार. पगार मिळतो 25,000 रुपये. मग कसा मिळतो? कर्जमाफीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अटी निकषाचे करणार पालन. जून महिने 21 दिवस कोरडेच गेले असून कुठे 4 ते कुठे 9 दिवसच पाऊस झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरी 102.5 मिलीमीटर पाऊस झालेला असून मात्र काही तालुक्यामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस असून पेरण्या डगमगलेल्या आहे. 11,000 घरकुलांचे उद्दिष्ट असून 2 वर्षांमध्ये केवळ 541 पूर्ण झालेले आहे. माढ्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा बोजवारा मोफत वाढूचा लाभ अद्याप सुद्धा रखडलेला आहे. लाभार्थ्यांना मिळते 2.10 लाखांचे रुपयांचे अनुदान. महिना संपलेला असून तरी सुद्धा बायक तालुक्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस पडलाच नाही. 2-4 दिवसात सलग अधिक पावसाची प्रतीक्षा असून खरीप हंगाम आता धोक्यामध्ये सापडलेला आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे 234 एकर द्राक्ष बागा होणार उद्ध्वस्त. द्राक्षपट्टा असलेला आवडक पुसणार का? शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचं निर्माण होते. मान्सूनने विदर्भाला दिला दगा. जून मध्ये 39% कमी पाऊस झालेला असून शेवटचा दिवस काही ठिकाणी मात्र हजेरी दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरडून गेलेल्या 25 मंडळांमध्ये दुबार पेरणी केली जाणार. सलग 3 वेळा अतिवृष्टी झालेली असून पेरणीच्या प्रभावीस पाऊस झालेला आहे. सततच्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी बियाणे दडपण्याचा वाहून गेलेला निर्माण झाले. अल्प बचत योजनेचे व्याजदर जसे की HST, PPF पाहून सुकन्या योजनेबाबत सरकारचा हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये पावसाची हजेरी बघायला मिळालेली आहे. तीव्रता वाटण्याचा व्यक्त होत आहे. खरीप पेरणीला वेग आला असून वाऱ्यामुळे झाडे पडली आहे. घराची पत्रे, धरणाच्या साठ्यामध्ये वाढ झालेली आहे. सांगलीमध्ये पुनरागमन. शिराळ्यामध्ये सर्वाधिक 19 मिलीमीटर पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दरड प्रवण, पूरप्रवण गावावरती लक्ष. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सावध असून समुद्र व खाडी किनाऱ्यातील 206 गावांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्गामध्ये वरुण राजा रुजलेला असून बळीराजा पूर्ण चिंतेत असलेला आहे आणि जून महिन्यामध्ये तब्बल 42% तूट दिसून येत आहे. धरणसाठा खाली गेल्याने भात शेती सुद्धा संकटामध्ये सापडलेली आहे.
बोगस पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार 5 वर्षासाठी यादीमध्ये 1 जुलैपासून खरीप पीक विम्याची अर्ज प्रक्रिया. गत हंगामातील बोगसांची चौकशी होणार. 44,000 हेक्टरवरील विम्याची चौकशी केली जाणार. निधीअभावी 10 ठिकाणच्या सौर प्रकल्पांना बसलाय ब्रेक. मनपाची आर्थिक कोंडी होते. महाऊर्जेकडे मदतीसाठी धाव असून 1% सेवा शुल्क भरणे कठीण झालेले आहे. मराठवाड्यामध्ये टंचाई भात असून 40 गावांमध्ये 3 गावातील विहिरी अधिकृत झालेल्या आहे. टँकरचा प्रस्ताव प्रलंबित आहे. पावसाने पाठ फिरवल्याने समस्याही गंभीर बनलेली आहे. धरणाच्या योजनेच्या प्रतीक्षेमध्ये 18 गावे आहे. वाकूस परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला असून गावाचा संपर्क तुटलेला आहे. एरंडाला पावसाचा हलकासा शिडकाव. कडधान्याचा तुटवडा दूर. अळमनेरमध्ये शासकीय चारी खरेदी पुन्हा सुरू झालेली आहे. प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. नंदुरबार जिल्ह्यातील 85,951 बँका खात्यावरती 3,372 कोटी कर्ज प्राप्त झालेलं आहे. 73 बँकेकडून वितरण केले असते. सर्वच प्रकारमध्ये बँकेचा बोजा कर्ज परतावा रखडल्याने NPA ची भरती व्यक्त होते. आयान साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे 200 कोटी अदा करण्यास आले. 5 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. कारखान्याची आगामी गळती हंगामाची तयारी सुरू झालेली आहे. पाऊस थांबलेला असून शेतमजुरीसाठी विनोंबी ठरते आहे. आर्थिक आधार ठरत आहे. निबोनी वेचणीतून दिवसाला मिळते 300 ते 500 रुपयाचा रोजगार. उद्योगासाठी ही मागणी काढलेली आहे. तंदोडा जिल्ह्यातील 140 शाळांना नियोजित समितीकडून फंडातून शाळेच्या प्रकल्प शाळांना लिंकवरती प्रस्ताव पाठवण्याची सूचना दिली आहे. वीज बिलांची कटकट होईल कमी. कर्जमाफीसाठी 2 लाख खात्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी ठरणार आहे. कर्जमाफी अंतिम टप्प्यामध्ये आहे. शासनाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या निकषानुसार जिल्हा सहकारी बँक खात्यावरची शासनाच्या पोर्टलवरती अपलोड केलेली आहे. इतर बँकेने त्याच्या मुख्य शाखेमार्फत माहिती शासनाला दिलेली असून अंतिम यादी शासनाकडे प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि याच्यानुसार तुम्हाला महत्त्वाची ठळक बातमी इथे सापडलेल्या आहे. त्यानंतर पारनेर साखर कारखाना विक्री अपार तपासावरती आता न्यायालयाची नजर असून कारखाना बचाव समितीच्या तक्रारीच्या न्यायालयाने घेतलेली दखल. तपासाला येणार गती. जामखेड तालुक्यामध्ये 42 कृषी सेवा केंद्रांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 2 खत पवारांनी निलंबित झालेले असून 57 केंद्र तपासणी 7 दिवसाची मुदत केलेली आहे. कर्जमाफीची पुणे जिल्ह्यात 1,08,000 शेतकऱ्यांना असून पारदर्शक अंमलबजावणी DNCला निर्देश पाठवण्यात आलेले आहे. यामध्ये 113 मृत असून 29 शेतकऱ्याकडे आधार नसल्याची अडचण निर्माण होत आहे. पाऊस लांबला असून शेतीची कामे रखडली. बळीराजा म्हणतोय वारी चुकून हे दे यंदा. दिंड्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारेकऱ्यांच्या संख्येवरती परिणाम शक्य असणार आहे. आठवड्याभरती आलेले संत ज्ञानेश्वर महाराजांची, संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याची तयारी हे अंतिम टप्प्यामध्ये आहे. सविस्तर रिपोर्ट आपण या बघितली. ठळक बातमी आहे तुमच्यापर्यंत आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.